बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मी आज बीडचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणार आहे। आज किंवा उद्या या विषयावर सरकारशी देखील बोलणार आहे। 10 ते 12 दिवस होऊनही तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं शंका येऊ लागल्या। काही नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक आरोपींना पकडत नाही ना अशी शंका आता येऊ लागली आहे। मात्र अशी शंका पोलीस बांधवांनी येऊ देऊ नये। जाणून बुजून आरोपींना पकडलं जात नाही असं मराठा समाजाच्या लक्षात आलं तर सर्व मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज दुपारी बीडच्या तळेगाव माध्यमांशी बोलताना दिला। समाज होला हो म्हणत आहे, तुमच्यावर विश्वास ठेवत आहे, मात्र आज 10 ते 12 दिवस झाले तरीही आरोपीला अटक होत नाही। चौकशीमध्ये जे आढळून येतील त्यांची चौकशी करून त्यांना कायमचं जेलमध्ये टाकावं लागेल असंही त्यांनी सांगितलंय। जरांगे पाटील काय म्हणाले पाहूयात। एसपी साहेबांशी, कलेक्टर साहेबांशी बोलणार, बीडच्या आजी साहेबांशी पण बोलणार। आज किंवा उद्या मी सरकारशी सुद्धा बोलतो या विषयावर, कारण आता 10-12 दिवस होऊन जर तुम्ही आरोपीला पकडत नसाल तर मग इथं असं शंका येते आला की काही नेत्यांच्या दबावामुळे पोलीस प्रशासन जाणून बुजून तर आरोपीला पकडत नाही आहे ना, अशी शंका यायला लागली आणि ती पोलीस बांधवांनी येऊ देऊ सुद्धा नाही। कारण शेवटी जर मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही, पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरला असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या होला हो करतोय, समाज होला हो म्हणतोय, तुमच्यावरती विश्वास ठेवतोय, तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय आणि असं वारंवार मग आता आम्ही लई दिवस वाट बघणार नाही, नाविलाजा नाही, मग आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल। हे पोलीस प्रशासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। नक्कीच पाहायला गेलं तर याच्यामधील जे PSI आहेत राजेश पाटील म्हणून त्यांचा आणि आरोपीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। पोलिसांना असं आरोपी करावा अशी मागणी करण्याचे ते मात्र कुठे त्याच्या हालचाली दिसत नाही। याच्यामध्ये जे असतील नुसते एकच नाही, मग त्याच्यात कुणी पण असू दे, नेते कोणी पण असू दे, त्या चौकशीमध्ये जे आढळून येणार आहेत त्या सगळ्यांवरती तातडीनं कारवाई करू, तुम्हाला त्यांना अटक करून कायमचं जेलमध्ये डांबावं लागणार। जर एकदा मराठ्यांचा संयम सुटला किंवा पोलीस प्रशासनावर, सरकारवर असलेला विश्वास एकदा जर ढळला तर मराठे मात्र 100% रस्त्यावरती येणार आहेत। आणि तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, जर मुख्यमंत्र्यांनी यांनी लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आरोपींना जर लवकरच अटक नाही केलं तर त्या कुटुंबाचं मॅटर आपण कधीच जगू देणार नाहीत, कारण तो आमचा पण भाऊ सुट्टी नाही। आता 25 तारखेपासून तुम्ही एल्गार करणार आहात, मात्र इकडे जर पाहिजे तर आता अधिवेशन देखील सुरू आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही नवीन सरकार स्थापन झालं आहे, तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही असं पाहायला मिळतं। आता ती त्यांचा प्रश्न घ्यायचा का, पण मराठ्याला गांभीर्याने नाही घेतल्यावर काय होतं हे यांना चांगला माहिती आहे। दोन्ही मुख्यमंत्र्याला माहिती आहे, उपमुख्यमंत्री दोन्हीला माहिती आहे, कारण अगोदर हेच होते पुन्हा तेच आहेत, फक्त खांदे बदलिले। इथं करून नांगराचा खांदा बदलिते तसं नुसतं खांदे बदलिले, इकडे इकडे घातले तर इकडे घातले तर काहीच फरक नाही। आमच्यात सरळ करायची ताकद आहे, दिसन त्यांना 25 जानेवारीला महाराष्ट्रात काय होतं। मात्र या अधिवेशनामध्ये साधा एखादा औचित्याचा विषय म्हणून सुद्धा मराठा आरक्षणाकडे पाहिलं गेलं नाही आणि या संपूर्ण अधिवेशनाचा 4था दिवस आहे। मात्र या प्रकरणात कुठलाही ब्रशब्दही कुणी काढला नाही, सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष असेल, कोणच नाही। त्यांचं भागलं असेल ना, आता त्यांचं भागलं असेल एखाद्या वेळेस, पण त्यांना हे माहीत नाही पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं, हे त्यांच्या ध्यानात नाही। आणि सरकारलाही सांगतो, तुम्ही या अधिवेशनात किमान मराठा आरक्षणाचा विषय तडीला काढा। जर 25 जानेवारीची तुम्ही वाट बघितली तर पुन्हा राज्यातल्या घराघरातला मराठा हा 25 जानेवारीला अंतर्वाली देणार, त्या दिवशी तुम्हाला सळोकी पळो होईल, कारण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाहीत। कारण इथं प्रश्न स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे। पक्ष तुमचा कुठलाही असू द्या, तो भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, कोणी असो, किंवा सामान्य शेतकरी मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो किंवा नोकरदार मराठा असो, विषय स्वतःच्या लेकराच्या आयुष्याचा आहे। त्यामुळे इथं सरकार असो नाही ते विरोधी असो, मराठी सुट्टी देणार नाहीत, लेकरासाठी सगळे रस्त्यावर येणार आहेत आणि हे यांना 25 जानेवारीला दिसतं। मात्र दादा, कुणबी समितीच्या संदर्भात जी शिंदे समिती, कुणबी आरक्षणासंदर्भात शिंदे समिती केली होती, तिची डिसेंबरमध्ये आता मुदत संपत आहे, त्याची काय वाढीव मागणी असणार आहे का, नेमकं कशा पद्धतीने? आपण 1 वर्षाची मुदत वाढ त्यांना द्यायची सांगितली, परंतु नुसत्या मुदत वाढीच नको, त्या समितीनं काम करून त्या नोंदी शोधल्या पाहिजेत, रेकॉर्ड शोधला पाहिजे, ते कक्ष बंद पडले ते सुरू झाले पाहिजेत पुन्हा, कारण प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत। हैदराबादचे गॅझेट आहेत, सातारा संस्थांचे आहेत, हे लागू केले जात नाहीत। या सगळ्याच्या बाबत आपण त्यांना मागणी पण केली आणि काल बहुतेक निवेदनसुद्धा आमच्याकडून त्यांना सरकारला गेलं आहे
ती 25 जानेवारीच्या आत त्यांनी या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्याकडे पूर्वी त्यांना पाठ्यात तरीही नव्यानं दिल्यात या सगळ्यांची अंमलबजावणी करावी. असा सामना मराठ्यात सगळे हे मात्र सरकारने विसरू नका. तुम्ही कितीही सत्तेत असाल, कितीही बलाढ्य असाल, मराठ्यांपुढं सत्ता फित्ता टिकत नाही हे तुम्हाला 25 जानेवारी दिसतं. कारण मराठा समाज या राज्यातला सगळा नोकरदार वर्गापासून ते सामान्य मराठा सगळा 25 जानेवारीला अंतर्वलित कामधंदे बंद करून येणार आहे. आता 25 जानेवारीच्या ज्या आंदोलनाच्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या आहेत थोडक्यात? मराठा आणि कुणबी एकाचे. आमचा व्यवसाय शेती, कुणबी आणि मराठा एक आहे. त्यामुळं तो अध्यादेश त्यांनी पारित करावा की मराठा आणि कुणबी एकच आहे. कारण 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे. आणि हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं गॅजेट आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, औंध संस्थांचं आहे. या गॅजेट तातडीनं लागू करायचं. मराठा आरक्षण आणि समाजाच्या मागण्यांसंदर्भात बोलताना जरांगे पाटील म्हणाले, 25 जानेवारीला घराघरातला मराठा अंतर्वाहिनीला येऊन बसेल, त्यानंतर मात्र सरकारला सळो की पळो होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 25 जानेवारीच्या आत मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, त्याची अंमलबजावणी करावी असं पत्र सरकारला दिलेलं आहे. त्यापूर्वी सरकारनं निर्णय घ्यावा. मराठ्यांपुढे सत्ता वगैरे काही चालत नाही, ते तुम्हाला 25 जानेवारीला कळेल असा इशाराही जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.